चिट्ठी आई है चिट्ठी आई है, बड़े दिनों के बाद कर दे वतनों को याद, वतन से मिट्टी आई है, चिट्ठी आई है चिट्ठी आई है. हे गाणं ऐकलं असेल तुम्ही. चिठ्ठी आई आहे म्हणजे काय, पत्र आलं. आजच्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये पत्र हे फक्त नामशेष उरलंय, परंतु पत्राची आठवण होते कधी, परीक्षेमध्ये. आणि आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. अँड सो we are going to remember the letter, not only remember but we are going to learn here how to write a formal letter. Okay, so before that we will learn what are the basic of letters, that is how to write, what are the steps and all the things. And after this video you will get 100% marks in letter writing, that is 5 out of 5. So let's go and start. So letter writing आपण शिकणार आहेत आज. लेटर रायटिंग मध्ये दोन प्रकारचे लेटर आहेत. तर दोन प्रकारचे लेटर कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत आज. पहा, लेटर रायटिंग मध्ये दोन प्रकारचे लेटर आहेत. फर्स्ट वन दॅट इज फॉर्मल लेटर अँड अदर वन इज इनफॉर्मल. ओके, लेट्स गो. सो वी आर गोइंग टू टेक हिअर वन क्वेश्चन अँड आफ्टर दॅट वी विल राईट द लेटर. ओके, सो बघा आता व्यवस्थित पहा, कारण तुम्हाला हे लिहिल्यानंतर मार्क्स मिळणार आहेत. आतापर्यंत आपण स्टेप्स बघितल्या. लेट्स गो, बघूया कसं आहे. बघा, यू आर द क्लास रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ 10th स्टँडर्ड. तुम्ही 10वीचे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहात, प्रतिनिधी आहात. राईट अ लेटर टू द हेडमास्टर टू अरेंज सायन्स फेअर इन द स्कूल टू क्रिएट अवेअरनेस इंटरेस्ट इन द स्टुडंट अबाउट द सायन्स सब्जेक्ट. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी, अवेअरनेस निर्माण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये काय करायचंय, सायन्स फेअर आयोजित करायचे. आणि ती सायन्स फेअर आयोजित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुख्याध्यापकांना विनंती करायची. चला बघूया पत्र. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, स्टार्टिंग कुठून करणार, पत्राचा पत्ता कुठल्या कोपऱ्यामध्ये लिहायचा आहे, हे वरचा कोपरा. ओके, हा पान आहे तुमचं, ह्या पानाचा वरचा कोपरा. सरळ सरळ ह्या पानामध्ये जायचं आणि काय करायचं, पहिल्या ओळीला XYZ जे तुमचं नाव आहे ते नाव. ओके, आफ्टर दॅट तुमच्या शाळेचा पत्ता ह्याच्यानुसार. त्यानंतर मार्केट जे असेल ते, मार्केट स्ट्रीट इथे दिले, बाजारचा रस्ता. ओके, आणि पुढे काय दिले बरं, शहराचं नाव आणि पुढे पिनकोड. पिनकोड माहित असेल तर तुम्ही इथे अशा प्रकारे लिहू शकता. ओके, जो असेल तो. अंडरस्टँड. ओके, हा झाला सेंडर्स ऍड्रेस. हा तुमच्या पत्राचा पहिला भाग आहे. ह्याच्यामध्ये अजिबात चूक करू नका, इट विल बी बॅड इम्प्रेशन. ओके, सो ह्याच्यामध्ये अजिबात चूक करायची नाही. 4 लाईन्स मध्ये, तुम्ही CBSE चे असा, तुम्ही स्टेट बोर्डाचे असा, कोणी असू देत तुम्ही, तुम्हाला पत्र याच पद्धतीने लिहायचंय. अंडरस्टँड. ओके, त्यानंतर डेट लिहायची. तुम्हाला डेट कशी लिहायची ह्याचं एक उदाहरण मी इथे दिले. ह्या दोन्ही पैकी तुम्ही अशी तरी डेट लिहू शकता किंवा अशी तरी डेट लिहा. दोन्ही पैकी एक डेट तुम्हाला लिहायची आहे. डेट अशाच प्रकारे लिहा, व्यवस्थित नोट करून घ्या. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. लेटरचा पत्ता कसा लिहायचा आहे, म्हणजे सेंडर्स ऍड्रेस कसा लिहायचा आहे. सेंडर्स ऍड्रेस हा या पद्धतीने असला पाहिजे. अंडरस्टँड. ओके, हा फॉर्मॅट आहे डेटचा. याच प्रकारची डेट लिहायची. ओके, आणि असं पण जमतं का, ऐसा जमता है क्या, ऐसा ना मुन्ना ना, ऐसा ना करने का. क्यों, इट इज अ रॉंग फॉर्मॅट ऑफ रायटिंग लेटर. राईट. ओके, रायटिंग लेटर मध्ये हे चालत नाही. ओके, सो तुम्हाला ह्या पद्धतीने किंवा या पद्धतीने लिहायचं आहे. अंडरस्टँड. ओके, आता आपल्याला बघा बरं, आपण जाऊया परत एकदा मागे. हा, इथे पहा, इथे कोणाला पत्र लिहायचं होतं, इथेच आहे सगळं पत्र. कोणाला लिहायचंय, ओके, कोणाला लिहायचं लेटर, राईट अ लेटर टू द हेडमास्टर टू अरेंज सायन्स फेअर. टू द हेडमास्टर. कोणाला लिहायचं पत्र, आपल्याला लिहायचे पत्र हेडमास्टरला. हम लिखेंगे लेटर किसको, हेडमास्टर को. ठीक है, सो किस लिए लिखने का है, साइंस फेयर इन द स्कूल टू क्रिएट अवेयरनेस इन इंटरेस्ट. ओके, व्हॉट एव्हर इट मे बी. सो तुम्हाला जे पत्र लिहायचंय ते आपण पुढे जाऊया. हा लिहिला तुम्ही सेंडरचा ऍड्रेस, यानंतर डेट लिहिली. डेटच्या इथे एक ओळ सोडायची आहे. ओके, इथं एक ओळ सोडायची आहे. डेट लिहायची, इथे एक ओळ सोडायची आहे. आणि नंतर तुम्ही कोणाला काय लिहिणार आहेत, रिसिव्हर्स ऍड्रेस किंवा रेसिपेंट्स ऍड्रेस. रेसिपेंट्स ऍड्रेस म्हणजे आपण जे पत्र ज्यांना देणार आहात त्यांचा पत्ता. इथं आपण कोणाला लिहितोय पत्र, हेडमास्टरला. ओके, सो त्यांचं डेजिग्नेशन,
पदवी, त्याच्यानंतर त्यांच्या शाळेचं नाव जे असेल ते, तीच शाळा इथं असणार आहे. त्यानंतर मार्केट स्ट्रीट, जो पत्ता आहे तो पुणे 41. ओके, एवढं सिंपल आहे. हे झालं. यू आर सक्सेसफुली तुमचं लेटर स्टार्ट झालेलं आहे. व्हेरी वेल स्टार्ट झालेलं आहे. आता आपण पुढच्या भागाकडे वळणार आहेत आणि तो भाग आहे सब्जेक्ट. ओके, आता परत एकदा आपण जाऊया. काय होता प्रश्न ह्याच्यामध्ये? काय सांगितलं बरं? राईट अ लेटर अँड काय म्हटलं इथं? हेडमास्टर टू अरेंज सायन्स फेअर इन द स्कूल. तुम्हाला काय करायचंय? रिक्वेस्ट करायची. कोणाला रिक्वेस्ट करायची? तुम्हाला हेडमास्टरला, की तुमच्या शाळेमध्ये काय आयोजित करा? सायन्स फेअर आयोजित करा. सायन्स फेअर आयोजित करण्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे. बघा, रिक्वेस्ट टू अरेंज सायन्स फेअर इन द स्कूल. शाळेमध्ये सायन्स फेअर आयोजित करण्यासाठी रिक्वेस्ट. ओके, विनंती. यानंतर तुम्ही काय करणार आहेत? पुढे सॅल्युटेशन कडे आलात. सब्जेक्ट झाल्यानंतर जे सॅल्युटेशन कडे आलात तुम्ही, हे सॅल्युटेशन आहे. डिअर सर और मॅडम. तुम्हाला माहित असेल सर आहेत तर सर लिहा, मॅडम असतील तर मॅडम लिहा. दोन्हीपैकी एक लिहिलं तर चालतं. ओके, सो यानंतर इंट्रोडक्शन. हा जो पार्ट आहे तुमचा सुरुवातीचा, हा आहे इंट्रोडक्शनचा पार्ट, किंवा ह्याला इंट्रोडक्टरी पार्ट म्हणूया आपण तुमच्या बॉडी ऑफ द लेटरचा. ओके, ही पूर्ण बॉडी आहे तुमची लेटरची. ओके, तर त्यामधला हा कोणता भाग आहे? हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ओके, चला बघूया. हे बघा, हा आहे इंट्रोडक्टरी पार्ट. हा आहे बघा इंट्रोडक्टरी पार्ट. इंट्रोडक्शन बघा. आय होप दिस लेटर फाइंड्स यू वेल. आय एम रायटिंग ऑन द बिहाफ ऑफ द स्टुडंट टू काइंडली रिक्वेस्ट टू द अरेंजमेंट ऑफ सायन्स फेअर इन आवर स्कूल. आमच्या शाळेमध्ये सायन्स फेअरचं आयोजन करायचंय, त्यासाठी मी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने किंवा विद्यार्थ्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुम्हाला पत्र हे लिहित आहे. ओके, आता ह्याच्यानंतर रिअल बॉडी चालू होते. तुमच्या ह्याची तुम्हाला उद्देश लिहायचा आहे आता खाली. हे जशाच तसं तुम्ही लिहिलं तरी चालतं. ओके, इथे बघा आता, science fairs provide an excellent platform for the students to showcase their creativity and knowledge in the field of science and technology. आता मला त्याचा उद्देश काय, मला त्यांना अगोदर काय सांगायचं? रिझन सांगायचे, कशामुळे आयोजित करायचं आहे. ओके, बघा, इट विल एनकरेज इनोव्हेशन, क्रिटिकल थिंकिंग अँड teamwork among the students. Additionally, it will help in fostering a spirit of healthy competition and inspire young minds to explore scientific concepts in depth. म्हणजे मी काय केलं ह्याच्यामध्ये मुलांमध्ये काय काय बदल होणार आहे सायन्स फेअर आणि कशासाठी करायचं त्याचा उद्देश मी इथं लिहिण्याचा प्रयत्न केलाय. वी पर्पज कंडक्टिंग द सायन्स फेअर इन द स्कूल ऑडिटोरियम ड्युरिंग द अपकमिंग मंथ्स. स्टुडंट्स कॅन डिस्प्ले देअर प्रोजेक्ट्स, एक्सपेरिमेंट्स. आता ह्या पॅराग्राफ मध्ये काय केलं बरं? पहिल्यांदा आपण उद्देश सांगितलाय, पण ह्याच्यामध्ये काय त्याच्यात बदल होणार आहे, ते कसं आउटपुट त्याचं मिळणार आहे, त्याचा उल्लेख याच्यामध्ये केलाय. बघा, ड्युरिंग द अपकमिंग मंथ स्टुडंट्स कॅन डिस्प्ले देअर प्रोजेक्ट्स, एक्सपेरिमेंट्स अँड मॉडेल्स, अँड वी कॅन ऑल्सो इन्व्हाइट पेरेंट्स अँड लोकल कम्युनिटीज local community members to attend. With your approval, we can start planning and organizing this event under guidance of our teacher. आता इथे बघा, हे दोन पॅसेज लिहिलेत आपण. हा फर्स्ट पॅसेज आणि हा सेकंड पॅसेज लिहिले आहे. दोन पॅराग्राफ लिहिले तिथं. हे जे दोन पॅराग्राफ आहेत, हे दोन पॅराग्राफ काय करतात? उद्देश आणि त्याचा आउटकम सांगणारे आहेत. आणि शेवटी अपेक्षा व्यक्त केली आहे. शेवटी कशासाठी? हे कन्क्लुजन आहे. ओके, हे आहे कन्क्लुजन. व्हॉट इज दिस? दिस इज कन्क्लुजन. ओके, सो हे आहे कन्क्लुजन. हे कन्क्लुजन तुम्हाला तिथं लिहायचं आहे. ह्या कन्क्लुजन मध्ये we hope you will consider our request and grant permission for this event. It will undoubtedly be fruitful and enriching experience for everyone involved. म्हणजे प्रत्येकाला याचा चांगला अनुभव येईल हे आपण याच्यामधून अपेक्षा व्यक्त केली आहे शेवटच्या कन्क्लुजन मधून. थँक्यू फॉर युअर अटेन्शन अँड सपोर्ट. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आणि शेवटी आपण काय केलं बरं? समाप्ती केली आहे, क्लोजिंग केलं लेटरचं. युअर सिन्सिअरली किंवा युअर्स फेथफुली, युअर्स ट्रूली असं आपण इथं लिहू शकतो. आणि विद्यार्थी असाल तर युअर्स ऑबिडियंटली सुद्धा म्हणून लिहू शकतो.